नमस्कार, तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. जसं की आपल्याला माहीत आहे, चंपाषष्ठी म्हणजेच खंडोबाचा नवरात्र चालू झालेला आहे. दर अमावस्येपासून चंपाषष्ठीपर्यंत. तर नागदिवे जे पंचमीला बनविले जातात ते नागदिवे आज आपण पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. देवदिवाळी म्हणजेच नागदिवाळी चालू झाली आहे आणि नागदिवाळीला सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं ते नागदिव्यांचं. तर नागदिवे बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण पाक करून घेऊया. यासाठी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. गुळाची पावडर, साखर काही पण चालतं. जितका प्रमाणात गूळ घेतलाय म्हणजे 1 वाटी, तर तितक्याच प्रमाणात पाणी सुद्धा घ्यायचंय. 1 वाटी गुळाला 1 वाटी पाणी आणि याला एक उकळी काढून घ्यायची. या पाण्याला गुळ वितळेपर्यंत कंटिन्युअस हलवत राहायचंय, नाहीतर मग खाली गुळ तळाला चिटकून बसतो. अशा पद्धतीने गूळ पूर्ण वितळला की मग याच्यामध्ये सुंठ आणि इलायची, जायफळ पावडर टाकायची, जी की आपण चहाच्या मसाल्याला वापरतो. काही नाही, फक्त फ्लेवरसाठी टाकायचं, पण आधीच टाकायचं नाहीये, कारण फ्लेवरसाठी टाकतोय. जर आधीच टाकलं तर त्याचा फ्लेवर पूर्ण निघून जातो. जितका पाहिजे तितका भेटत नाही. त्यामुळे पाणी उकळत आलं की मग लास्टला ती पावडर टाकायची. अगदी नॉर्मल चिमूटभरच टाकायची फ्लेवर पुरती आणि एक दणदणीत उकळी काढून घ्यायची पाण्याला. जसं आपण गुळवणी करतो पुरणपोळीच्या स्वयंपाकाला, तसंच गुळवणी, फक्त हे जास्त प्रमाणात गोड आहे, कारण आपण हे पिठामध्ये मळण्यासाठी हे पाणी घेणार आहोत. त्यासाठी 1 वाटीला 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. त्यामुळे हा जो पाक आहे गुळाचा किंवा गुळवणी हे जास्त गोड आहे. आता गॅस बंद करते. तयार केलेलं गुळवणी आहे हे एखाद्या पसरट भांड्यात गाळून घ्यायचंय, कारण इम्प्युरिटी असते ऊसामध्ये. ऊसाचा जो गुळ बनवला जातो ऊसापासून, त्याच्यामध्ये इतके प्रमाणात घाण असते गुळामध्ये, तर ती अशी गाळून काढून घ्यायची. आणि हे जे पसरट भांड्यात काढलं की पटकन थंड होतं, त्यामुळे आणि मग पीठ मळायला पण सोपं जातं, म्हणून या पितळीमध्ये काढून घेतलंय. तयार गुळवणी थंड होईस तर मी थोडं वाटीत काढून घेतलंय, कारण पीठ हे बेताने घालायचंय. जर पाण्याचं प्रमाण आधीच जास्त असेल तर पीठ आपलं खूप जास्त पातळ होईल, म्हणून वाटीत गुळवणी काढून घेतलंय आणि थोडंसं पाणी ठेवलंय पीठ भिजवण्यापुरतं. आणि नंतर जसं आपल्याला लागेल तसं आपण बेताने पाणी याच्यामध्ये ऍड करणार. आता हे स्वच्छ चाळून घेतलेलं बाजरीचं पीठ आहे, हे मी याच्यामध्ये टाकून घेते. नागदिवे बाजरीच्याच पिठाचे करतात आणि खारे असतात, म्हणजे मीठ घालून केलेले, किंवा असे गोड असतात, साखर किंवा गुळ घालून केलेले. आता हे मळून घ्यायचंय. मळतानाचा अंदाज येतो. पीठ जर पातळ झालं तर कोरडं पीठ टाकायचे, आणि जर घट्ट झालं तर ते गुळवणी उरले ते टाकायचे. आणि नागदिवे हे 5 म्हणजे देवाचे 5, आणि घरातली पुरुष मंडळी असतात त्यांच्या प्रत्येक नावामागे 5-5 किंवा 2-2 असे करतात. तर मी आता फक्त देवापुरते 5 नागदिवे करून दाखवणार आहे. मी पुन्हा थोडं कोरडं पीठ ऍड केलेलं आहे, कारण मग अशी मीठ टाकायचं विसरलेले. आणि नैवेद्य गोडाचा जरी असला तरी चिमूटभर का होईना मीठ टाकायचंय. आणि मीठ टाकण्यासाठी मी पुन्हा एकदा थोडंसं चिमूटभर मीठ आणि बाजरीचं पीठ घेतलंय. आणि आता हे जे सिरप आहे थोडं थोडं टाकून घेते, जेणेकरून एकसंध गोळा तयार होईल. ज्यावेळेस आपण गुळवणी गाळून घेऊ त्यावेळेसच थोडंसं मीठ टाकायचं होतं, पण विसरले. पण काहीच हरकत नाही, नंतर जरी टाकलं तरी पण ते एकजीव होऊन जातं. आणि अशा पद्धतीने चांगला गोळा मळून घ्यायचा आहे. जितका चांगला गोळा मळता येईल तितका मळायचा आहे, कारण आपल्याला याचे दिवे बनवायचे. त्यामुळे एक प्रॉपर स्ट्रक्चर पाहिजे आपल्या पिठाला, नाहीतर मग ते दिवे बसले जातात, असे प्रॉपर उभे नाही राहत. यामुळं हे जी कट अँड फोल्ड मेथड असते आपली, की असं सगळं पीठ आहे हे नीट एकसंध गोळा करून घ्यायचंय. त्याचा जे रोज भाकरी करतात त्यांना अंदाज असतो की बाजरीचं पीठ हे किती कसं मळायचं असतं. अशा पद्धतीने चांगलं मळून घ्यायचंय पीठ. आणि एक गोळा तयार झाला की मग आपण लगेच नागदिवे करायला घेणार आहे.
अशा पद्धतीने हा गोळा मळून झाला की लगेच याचे मी आता देवापुरते 5च नागदिवे करणार आहे. त्यासाठी 5 गोळे किंवा जे उंडे म्हणतो ते तोडून घेणार आहे आणि हे 5 उंड्यांनाच आता दिव्यांचा आकार देणार आहोत. तर आधी बघायचं की एकसारख्या आकाराचे आपण उंडे तोडलेत का नाही, कमी जास्त करून घ्यायचे. अशा पद्धतीने जर तुम्हाला थोडेसे अट्रॅक्टिव्ह पाहिजे असेल, कारण बाजरीचं पीठ आहे थोडंसं काळपट वाटतं, तर तुम्ही याच्यामध्ये नॉर्मल हळद टाकू शकता, जेणेकरून हे काळपट दिवे आहेत ते पिवळसर दिसतील. अशा पद्धतीने हे गोळे तयार झाले की 2-3 पद्धतीने नागदिवे करतात, तर त्यातले एक कुठली पण एक मेथड आपण फॉलो करायची आणि जी तुम्हाला इझी वाटेल तसे नागदिवे करून घ्यायचे. एकतर बसके नागदिवे असतात, जसं की आपण पंती वगैरे करतो, पंतीचा जो आकार असतो तसा हे अशा पद्धतीने आणि पुढे एक थोडी चोच काढायची आणि असे नागदिवे बनवून घ्यायचे. हे अशा पद्धतीने जसा की पंतीचा आकार आहे तसे पण नागदिवे असतात. आता मी उभ्या नागदिव्यांची पद्धत सांगते. फक्त हे जे आहे आपलं कुठलं पण एखादं बोट घ्यायचंय आणि ते असं एक वाटीचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि खाली जो बेस आहे तो सपाटच ठेवायचा आहे. त्यामुळे हा जो आपला डावा हात आहे त्याला सपोर्ट घ्यायचा आहे फक्त आणि हे असं गोल 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 फिरवत राहायचं. आतमध्ये एक कॅव्हिटी बनवायची आहे आणि त्याच्यानंतर ना इथे एक चोच काढून घ्यायची आहे की जेणेकरून आपण जी वात लावणार आहोत तर तिला एक डिरेक्शन मिळेल. अशा पद्धतीने हे आडवे किंवा बसलेले आणि हे उभे असे नागदिवे असतात. दोन्ही दिवे तुम्ही पाहू शकता. ही सगळ्यात सोप्या मेथड आहेत या 2 बनवण्याच्या, पण जे आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने नागदिवे ते दाखवते कसे बनवायचे. पारंपरिक पद्धतीने नागदिवे बनवताना असा एक उंडा घ्यायचा आहे आणि त्याला लंबगोल आकार करून घ्यायचा आहे हातावरच आणि हे जे 2 बोट आहेत त्यांनी खालून वरून प्रेस करायचे आणि आतमध्ये एक अशी कॅव्हिटी बनवायची आहे. जसं आपल्या निरंजनीचा आकार असतो खालून आणि वरून तसा गोल आकार द्यायचा आहे आणि हे असं आतमध्ये दाबत जायचं आहे फक्त. आणि ह्या 2 बोटांनी हा मधला भाग पातळ करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे नागदिवे हे पारंपरिक पद्धतीने बनवतात, पण हे बनवायला थोडेसे अवघड आहेत. त्यामुळे आणि मग एकदा प्रॉपर शेप आला की मग तुम्ही असे ॲडजस्ट करू शकता वरून खालून. अशा पद्धतीने अंगठा घालून आतमध्ये होल करून घ्यायचंय पूर्ण. आणि सिमिलर ह्या दोघांना जशी चोच काढून घेतली तशी चोच काढून घ्यायची. ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त ज्योतच ठेवायची नाही किंवा वातच ठेवायची नाही कापसाची, तर नैवेद्य पण ठेवायचा असतो. त्यासाठी हा जो वरचा गोल आहे तो थोडा मोठा करून घ्यायचा आकाराने. पद्धतीने खाली एक बेस आणि वरती अशी कॅव्हिटी आणि हे असा हा पारंपरिक पद्धतीचा नागदिवा आहे. हा बसलेला आणि हा उभा नागदिवे. कुठल्याही आकारात तुम्हाला जे आवडेल त्या आकारात तुम्ही नागदिवे करून घ्यायचे. आता मी हे उरलेले सगळे एकसारखे नागदिवे करून घेते पारंपरिक पद्धतीने. अशा पद्धतीने खालचा बेस आणि हा वरचं जे नागदिवा आहे ते तयार झालेलं आहे. फक्त चोच काढायची बाकी आहे, ती काढून घेऊया म्हणजे आपले नागदिवे तयार झाले. तयार नागदिवे आपण वाफवून घेतो. अशा पद्धतीने उभा बसलेला आणि हा पारंपरिक पद्धतीने असे 5 नागदिवे बनवून झालेले. आता एक पातेलं घेतलंय आणि त्याच्यामध्ये एक तांब्याभर पाणी टाकून घ्यायचे आणि याला एकदम उकळी काढून घ्यायची. या पाण्याला पाणी उकळसतोवर आपण ही जी वड्या उकडायची चाळण म्हणतो तिला थोडंसं तेल किंवा तुपाचा हात लावून घ्यायचंय. याचा हात लावून घ्यायचंय जेणेकरून आपले जे स्टीम केलेले नागदिवे आहेत ते खाली बेसला चिटकून राहू नये म्हणून. अशा पद्धतीने ग्रीस करायची ही चाळणी
आणि आता मी याच्यावर ठेवून घेते चाळणीमध्ये. पाण्याला उकळी फुटायला लागली आहे. आता आपण याच्यावरती हे वडे उकडायची चाळण आहे ही ठेवून देऊया. आणि हे जी चाळण ठेवली की त्याच्यावर एक असं झाकण ठेवायचे, जेणेकरून हे पूर्ण कव्हर होईल आणि आपली वाफ आहे ती वायाला जाणार नाही आणि पूर्ण स्टीम या दिव्यांना भेटेल. अशा पद्धतीने हे नागदिवे आता मी या ताटाने कव्हर करते आणि एक 10 मिनिटं याला वाफ काढून घ्यायची, जे म्हणजे आपले नागदिवे शिजले जातील. या कापसाच्या वाती बनवून घेतल्यात, ह्या तेलात किंवा तुपात भिजवून घ्यायचे आहेत की ज्या आपल्याला नागदिव्यामध्ये टाकायचे आहेत. 10 मिनिटांनी गॅस बंद केल्यानंतर ना नागदिवे काढून घ्यायचे. वाफळल्यानंतर जो काळपट नागदिवा दिसत होता त्याचा कलर चेंज होतो आणि असं थोडासा पिवळसर दिसायला लागतो, म्हणजे आपले नागदिवे चांगल्या पद्धतीने शिजलेले आहेत. आता थोडेसे गरम असतानाच काढून घ्यायचे. ते एका प्लेटमध्ये मी काढून घेते. एका प्लेटमध्ये गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ कुठलं पण एखादं धान्य घ्यायचे ज्याला आपण मदन म्हणतो आणि ते असं आच्छादून घ्यायचे त्याच्यावर आणि मग त्याच्यावर नागदिवे ठेवायचे. तर आता मी तांदूळ घेतलेले आणि या तांदळावर तयार नागदिवे ठेवून घेणार आहे. तर पहिले हे देवाचे 5 नागदिवे. आणि आता याच्यामध्ये तेलात किंवा तुपात भिजवलेल्या वाती घालून घेणार आहोत. असे शेवटचं वाट ठेवून घ्यायची आणि वाट ठेवून झालं की नागदिव्यांना हळद कुंकू अक्षता लावून घ्यायच्या, म्हणजे त्यांची पूजा करून घ्यायची. ज्योतीची आणि दिव्याची दोन्हींची पूजा करायची आहे. तयार नागदिव्यांमध्ये आता नैवेद्य भरून घ्यायचा आहे. नैवेद्य म्हणजे काही नसते, वरण भात आणि एखादी हिरवी भाजी असते. काही ठिकाणी मेथीची भाजी असते, काही ठिकाणी हरभऱ्याची भाजी असते. तुम्हाला जी अवेलेबल असेल भाजी तुमच्याकडे जी मिळेल ती घ्यायची भाजी आणि ती या नैवेद्यात वापरायची आहे. आता सगळ्यात पहिलं तर हे भात ठेवून घेतलाय प्रत्येक नागदिव्यामध्ये. तयार भातावरती हे वरण टाकून घ्यायचं आहे, तुरीच्या डाळीचं वरण जे आपण रोजच्या जेवणात बनवतो. तयार वरणावर तुपाची धार सोडून घ्यायची. आणि शेवटला ही हिरवी भाजी. पद्धतीने हे सगळे नागदिवे तयार झाले. आता सगळ्यात शेवटला फक्त हे नागदिवे पजळून घ्यायचे. नागदिवे हे सायंकाळी जेव्हा भरलक्ष्मी येण्याचा टाइम असतो, म्हणजे 6 ते 7 पर्यंत,
तोपर्यंत नागदिवे बनवायचे असतात आणि पजळून घ्यायचे असतात. म्हणजे 6 ते 7 सव्वा 7 पर्यंत तुम्ही ही पूजा करू शकता नागदिव्यांची. अशा पद्धतीने ही नागदिव्यांची पूजा संपूर्ण पूजा झालेली आहे. तयार केलेले नागदिवे हे गाईला घास म्हणून घालायचे आहे किंवा मग गंगेला सोडायचे आहे. आणि पूर्वीच्या काळी हे नागदिवे खाल्ले सुद्धा जायचे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हे नागदिवे खाऊ सुद्धा शकता, पण नसेल खायचे तर हे गंगेला किंवा गाईला अर्पण करायचे आहे.